जी.आर स्थगित केल्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार. 12,500 कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आंदोलक आक्रमक झालेले आहेत. तर आपण सध्या पाहतोय यावेळी जी.आर स्थगित केल्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. चंद्रकांत, आपण जर पाहिलं तर यावेळी मांजरीतील आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडलेली तरी सुद्धा त्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. काय नेमकं सध्या तिथे घडतंय? चंद्रकांत, माझा आवाज येतोय? तर जी.आर स्थगित केल्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका यावेळी विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि विद्यार्थी आता आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतंय. तब्येत त्याची खालावलेली अचानक त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत, रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. संवेदनशीलपणे मार्ग काढून उपोषण सोडवावं असंही रोहित पवारांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. वसतिगृहातील केवळ वयाची अट रद्द करून सरकारनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नये. विद्यार्थी त्यांच्या इतर मागण्यांवरही ठाम आहेत. त्यांच्या काही मागण्या या दीर्घकालीन असून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन कागदावर आणून त्या दृष्टीनं पावलं टाकावीत आणि इतर मागण्यांवर संवेदनशीलपणे मार्ग काढून या विद्यार्थ्यांचं उपोषण सोडवावं. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर याही संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे. चंद्रकांत, सध्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे रोहित पवार म्हणतायत की संवेदनशीलपणे मार्ग काढून उपोषण सोडवावं असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे 12,500 कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं विद्यार्थी म्हणतायत. काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आणि विद्यार्थ्यांची आजची काय भूमिका आहे? आत्ता काही वेळापूर्वी आदिवासी विकास मंत्री उईके सरांनी घोषणा केली की ज्या जे.आरवर आक्षेप होता त्या प्रमुख मागणीवर हे सगळे विद्यार्थी इथं उपोषणाला बसले होते त्यांच्याच हॉस्टेलसमोर तो जे.आर स्थगित केलाय असं स्वतः उईके सरांनी घोषित केलं. त्यानंतरही हे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत, मागे हटायला तयार नाहीत. प्राण गेला तरी बेहतर. जोपर्यंत 12,500ची भरती प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. आपल्यासोबत स्वतः माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके सर आहेत. सर, मला सांगा, तुम्हाला शासन खात्याचा कारभार चांगला माहिती आहे. आज जी घोषणा केली आता विखे सरांनी तरी तुम्ही माघार घेतली नाही, काय असं काय अडचण आली? या जी न्यूजला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो त्याच्यासाठी की कुठलाही नेता कुठलाही राज्यकर्ता हा स्वतःच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात अत्यंत जागरूक असला पाहिजे. ही केलेली जी घोषणा आहे ना, ही घोषणा असता का म्हणे ते वास्तवामध्ये आणता आलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांची पहिली मागणी आहे की 14 ऑगस्टचा आणि 5 ऑगस्ट 26चा जो निर्णय हा तात्काळ रद्द करावा. रद्द करणं निर्णय जरा सांगा. तो निर्णय असा आहे की मुलांना जी शिक्षणाची अट लावलेली आहे ती अट 26 वर्षाची होती, आता 30 वर्षाची केली आणि नंतर 36 वर्ष अशा करत करत ते स्वतः मुलांची खरंच दिशाभूल करत आहे. तो जी.आर रद्द केला पाहिजे ना. तो नाही केलं, मग आता कुठलं रद्द केलं? स्थगिती दिलेली आहे. कुठले आजचं मरण उद्यावर गेलेलं आहे. काय जरा हा तूट एक तुम्ही माघार घेत नाही, कारण लोकांना असं वाटू शकतं की तुम्ही हट्टी झालात, आम्ही घोषणा करून माघार घेत. आम्ही हट्टी नाही आहे. 5 ऑगस्ट 26चा निर्णय आणि 14 ऑगस्ट 26च्या निर्णयामध्ये मुलांना बोलती बंद केलेली आहे. त्यांनी बोलायचं नाही, आंदोलन करायचं नाही, चांगलं वाईट म्हणायचं नाही, चुपचाप राहायचं, तिळगुळ घ्यायचं आणि गोड गोड बोलायचं. हे त्यांचे लिबर्टी ऑफ राईट ऑफ थॉट जे आहे ना, हे त्याच्यावर खरं बंधन आणलेलं आहे. दुसरा निर्णय हा आहे की या मुलांना मोठ्या मुश्किल माझ्या आदिवासी मुलं शिकू लागलेली आहे. हे अशाच प्रकारच्या अटी माझ्या शेड्यूल कास्टच्या का सामाजिक न्यायाच्या विभागाला का लागू करत नाही? कारण माझा बौद्ध समाजात माणूस, बाबासाहेबांचा माणूस हा आंदोलन करत नाही. याच्यासाठी की त्यांनी तात्काळ रद्द करावा. या
जी आरला स्टे देण्यापेक्षा स्थगिती देण्यापेक्षा तात्काळ रद्द करणे हे माझ्या मुली मुलांना अपेक्षित आहे. तो जी आर रद्द ते करा झालं नाही. नाही झालं ना. मग हे आपण प्रेक्षकांना समजून सांगूया. आता प्रमुख आंदोलक आहात तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे माझ्या माहिती भाऊ. अगदी तुम्ही अगदी हे सगळं चंद्रकांत उपोषण सुरू केलेले आहे. गेले अगदी. 12-13 दिवस तुम्ही येतात. आता ही सगळी मंडळी आता अगदी आली सगळी. चंद्रकांत, हां. आता सांग तुम्ही माघार का घेत नाही एकदा प्रेक्षकांना कळू दे. सर जे काही मुद्दे आहेत तो फक्त JR हा प्रमुख मुद्दा नाहीये. त्याबरोबर बाकीचे मुद्देही आहेत जे कितीतरी वर्षापासून प्रलंबित असल्याचे आता कुठली मागणी 12,500 तुमची मान्य झाली होती, तुम्ही माघार घेणार? आमचे सर 5 ते 7 प्रमुख मागण्या आहेत. त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही नक्कीच माघार घेऊ. कुठल्या मागण्या जरा पुन्हा एकदा कळू दे. चंद्रकांत अगदी 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 चंद्रकांत आपण त्यांच्या मागण्यांवर ताजे अपडेट जे आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आपण जर पाहिलं तर जीव गेला तरी मागे हटणार नाही अशी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतलेली आहे.